नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अजून एक आपण एकचल समीकरणावरचा एक प्रश्न पाहायचा आहे जो स्कॉलरशिपला वारंवार विचारला जातो किंवा यावर आधारित इथं फक्त काय असतील अंक वेगळे असतील, नंबर्स वेगळे असतील, पण प्रश्न या पद्धतीने विचारला जातो आणि तुम्हाला हमखास 2 मार्क मिळून जातील. आता यासाठी ट्रिक वगैरे काही आहे का तर पटकन करता येते आपल्याला, बरोबर की नाही? पण आपण स्टेप बाय स्टेप ते लिहून बघायचं आहे. तर बघूया उत्तरात त्यांनी काय प्रश्न दिलाय, एका संख्येची 4/5 पट आणि 2/3 पट यामध्ये 4 चा फरक आहे. इथे नीट म्हणजे समजून घ्या. तर ती संख्या कोणती आहे? तर ती संख्या एकचल समीकरण आपण काय म्हणतो, एक चल देतो किंवा त्याला व्हेरिएबल देत म्हणतो आपण त्याला. म्हणजे ती संख्या काय म्हणायची आपण, कोणती म्हणायची? ती संख्या x मानू, बरोबर. मग उदाहरणात दिलेल्या अटीनुसार काय होईल बघा, एका संख्येची 4/5 पट म्हणजेच काय झाली 4/5 पट एका संख्येची म्हणजे 4/5 गुणिले x आणि 2/3 पट म्हणजे 2/3 आणि पट त्याच संख्येची म्हणजे ती संख्या आपण काय म्हणली x म्हणजे 2/3 x आणि त्यांच्यातला फरक म्हणजे ह्या दोघांच्यातला फरक म्हणजे आपण काय घेणार चिन्ह इथं वजाबाकीचं इज इक्वल टू काय होणार इथं, किती सांगितलं फरक, तो किती सांगितलंय 4 सांगितलंय, कळतंय? मग आता हे जे समीकरण आहे ते आपल्याला सोडवायचे आणि x ची किंमत काढायची म्हणजे उकल काढायची आहे. ती उकल म्हणजेच आपला काय असेल, पर्याय असेल, म्हणजेच आपली ती संख्या असेल. मग बघूया आता इथं पुन्हा बघा काय होतंय, छेद समान आहेत का बघा, आहेत का? नाहीये. म्हणजे छेद समान करायचं म्हणजे कोणत्या तरी संख्येने त्याला गुणायचं आणि छेद काढून टाकायचे, बरोबर. कोणत्या संख्येने गुणायला लागते बघा, म्हणजे लसावी घेतो आपण, बरोबर की नाही? मग बघा इथं 5×3=15 5×3=15 इथं करता येते, म्हणजे ह्याला 3 ह्याला 5 ने असं करता येते ना, बरोबर की नाही? पण तसं चालेल का? नाही. तर लसावी म्हणजे आपण लघुत्तम सामायिक विभाजक घेतो. तर इथं 5 ला म्हणजे 4/5x ला 15 ने गुणावं लागेल, 2/3x ला 15 ने गुणावं लागेल, तसंच उजव्या बाजूला 4 ला सुद्धा किती ने गुणावं लागेल, 15 ने. तेव्हा काय होईल, तो समीकरण आपल्याला सोडवता येईल. म्हणून बघा 15 गुणिले 4/5x वजा 15 गुणिले 2/3x बरोबर 4 गुणिले 15, बरोबर. मग काय होते बघा, 5×3=15 3×4=12x वजा 5×3=15 5 गुणे 10x बरोबर 15×4=60, बरोबर. मग पुढची स्टेप काय बघा, 12x वजा 10x बरोबर 60 आले. मग 12 वजा 10 किती आलं, 2 आणि त्याचं चल किती आहे, x आहे. म्हणजे 2x बरोबर किती आला, 60 आला. म्हणजे x बरोबर किती आला, 60/2. तर 2 छेदाला काय घेतला तर इकडे डाव्या बाजूला काय आहे, तो गुणाकार रूपात आहे. उजव्या बाजूला गेला की तो काय होतो, भागाकार रूपात आहे. म्हणजे साईड बदलली, त्याचं साईन काय झालं, चेंज झालं, बाजू बदलली, चिन्ह बदललं. म्हणजे x बरोबर किती किंमत झाली बघा, 60 ला 2 ने भागलं किती आलं, 30×60, बरोबर. पर्याय आहे का बघा, तर आहे. x आपल्याला x काढायचं होतं की नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपल्याला स्कॉलरशिप मध्ये प्रश्न विचारले जातील.